झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। पाचकंदील परिसरात आता नो हॉकर्स झोन। नो हॉकर्स झोन विरोधात किरकोळ भाजी विक्रेते आक्रमक। 15 ऑगस्टला सामूहिक आत्मदहनाचा इशारा। धुळे शहरात पाचकंदील भागात घोषित करण्यात आलेल्या नो हॉकर्स झोन विरोधात किरकोळ भाजी विक्रेते आक्रमक झाले असून गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हा संपूर्ण परिसर मुख्य बाजारपेठ म्हणून घोषित करण्याची मागणी त्यांनी केली आहे। अन्यथा येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांसमोर सामूहिक आत्मदहन आंदोलन छेडण्याचा इशाराही विक्रेत्यांनी यावेळी दिला आहे। व्यावसायिक म्हणून माझी एकच मागणी आहे किंवा प्रशासनाने जो इथे आग्रा रोडला ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत गेल्या 4 दिवसापासून नो हॉकर झोन म्हणून, तर एकदम प्रशासनाची खूप मोठी मनमानी चालू आहे। गोरगरीब जनतेवर पाय देण्याचं काम महानगरपालिका करते, तर हा नो हॉकर झोन हा रद्द करण्यात यावा आणि आग्रा रोड हे आमच्या 2-2, 3-3 पिढ्या इथे व्यवसाय करण्यात जाऊ राहिल्या, तर हा मुख्य बाजारपेठ म्हणून घोषित करण्यात यावा। कारण हा आग्रा रोड आणि पाचकंदील असा विषय, इथे जर मुलाचा जन्म झाला तर जन्म झाल्यापासून तर मरणापर्यंतच्या ज्या काही वस्तू लागतात माणसाला आयुष्यामध्ये, त्या सगळ्या वस्तू या आग्रा रोडला भेटतात आणि या पाचकंदीलला भेटतात, तर ही मुख्य बाजारपेठ म्हणून घोषित करण्यात यावी, हीच आमची सगळी लोटगाडी किरकोळ व्यापाऱ्यांकडून मागणी आहे प्रशासनाला। गेल्या महिनाभरापासून जुना आग्रा रोड पाचकंदील परिसरातील वाहतूक कोंडी व वाट टाळण्यासाठी धुळे महापालिकेने गांधी पुतळा ते शिवाजी महाराज पुतळा पर्यंतचा मार्ग नो हॉकर झोन घोषित केला। मात्र या निर्णयामुळे किरकोळ भाजी विक्रेत्यांचे व्यवसाय ठप्प झाले असून त्यांचा उदरनिर्वाह धोक्यात आल्याची भावना विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे। नो हॉकर झोन उठवून संपूर्ण परिसराला मुख्य बाजारपेठ म्हणून मान्यता द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देत भाजी विक्रेत्यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।